बाळा, तुझ्या घरात जर छोटीशी चिमणी येऊन घरटे बांधत असेल, तर तो केवळ योगायोग नाही, तो एक संकेत आहे, एक सूचक संदेश आहे. निसर्ग तुझ्याशी काहीतरी बोलतोय. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत, तो खूपच रंजक आहे. चिमणी घरात घरटे का बांधते? त्यामागे काय असतात संकेत? आणि खरंच त्या घरट्यांची दिशा काही सांगते का? तर सर्वप्रथम, चिमणी म्हणजे साधा पक्षी नाही. आपल्या भारतीय संस्कृतीत चिमणीला खूप पवित्र आणि खूप शुभ मानलं गेलं आहे. जुने लोक म्हणायचे, ज्या घरात चिमणी वस्ती करते तिथे सुख समृद्धी आपोआप येते. कारण चिमणी नेहमी सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण असलेल्या जागीच घरटे बांधत असते. बाळा, विचार कर, चिमणीला कोण सांगतं की कोणतं घर निवडायचं? ती ना वास्तुशास्त्र शिकलेली असते, ना कुठला नकाशा पाहते, पण तरीही ती अगदी योग्य जागा निवडते. कारण तिच्याकडे निसर्गाची देणगी असते, संवेदनशीलता, ऊर्जा ओळखण्याची ताकद. जेव्हा चिमणी तुझ्या घरात येते, तेव्हा ती त्या घरातील ऊर्जा अनुभवते. जर तुझ्या घरात प्रेम, शांतता आणि सकारात्मक विचार असतील, तर ती तिथेच घरटे बांधते. त्यामुळे हा एक मोठा संकेत असतो की तुझं घर योग्य दिशेने चाललं आहे. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, त्या घरट्यांची दिशा. बाळा, दिशा ही खूप काही सांगते. जर चिमणीने घरटे पूर्व दिशेला बांधलं असेल, तर ते अत्यंत शुभ मानले जाते. पूर्व दिशा म्हणजे सूर्योदय, नवीन सुरुवात, प्रकाश. याचा अर्थ असा की तुझ्या आयुष्यात नवीन संधी येणार आहेत, काहीतरी चांगलं घडणार आहे. जर घरटे पश्चिम दिशेला असेल, तर त्याचा अर्थ थोडासा वेगळा असतो. पश्चिम दिशा म्हणजे स्थैर्य, पण कधी कधी थोडं थांबणंही. याचा संकेत असा असू शकतो की तुला थोडा संयम ठेवायला हवा. घाई अजिबात करू नकोस, योग्य वेळ येईल. जर घरटे उत्तर दिशेला असेल, तर तो खूपच सकारात्मक संकेत आहे. उत्तर दिशा म्हणजे धन, प्रगती आणि वाढ. याचा अर्थ तुझ्या घरात आर्थिक सुधारणा होऊ शकते, नवीन संधी मिळू शकतात. आणि जर घरटे दक्षिण दिशेला असेल, तर थोडं सावध राहण्याचा संकेत मिळतो. दक्षिण दिशा ही थोडी गंभीर मानली जाते. याचा अर्थ असा नाही की काही वाईटच होणार, पण तुला थोडं जपून राहायला हवं. निर्णय विचारपूर्वक घ्यायला हवेत. पण बाळा, इथे एक गोष्ट लक्षात ठेव,
हे सगळं फक्त संकेत आहेत. नशीब ठरवणं आपल्या हातात असतं. चिमणी दिशा दाखवते, पण चालायचं आपल्यालाच असतं. आता एक महत्त्वाचा प्रश्न. जर चिमणीने घरटे बांधलं असेल तर काय करायचं? सर्वात पहिली गोष्ट, ते घरटे कधीही तोडू नका. कारण तो फक्त एक पक्ष्यांचा निवास नाही, तर निसर्गाने दिलेला आशीर्वाद आहे. जर तुम्ही ते तोडलं तर तुम्ही त्या सकारात्मक ऊर्जेला दूर करत आहात. दुसरी गोष्ट, त्या चिमणीची काळजी घ्या. तिच्यासाठी थोडंसं पाणी ठेवा, थोडं अन्न ठेवा. यामुळे तुमच्या घरात आणखी सकारात्मक ऊर्जा वाढते. तिसरी गोष्ट म्हणजे भीती अजिबात बाळगू नका. काही लोक म्हणतात की चिमणी घरात घरटे बांधते म्हणजे काहीतरी वाईट होणार, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. चिमणी नेहमीच शुभ संकेतच देते. बाळा, आजच्या काळात चिमण्या कमी होत चालल्या आहेत. शहरांमध्ये त्यांना जागाच मिळत नाही. त्यामुळे जर तुझ्या घरात चिमणीने घरटे बांधलं तर तो तुझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण निसर्गाने तुझ्यावर विश्वास ठेवला आहे. आता थोडं आध्यात्मिक बाजूने वळूया. आपल्या धर्मात असं मानलं जाते की प्रत्येक जीवात देव असतो. चिमणी ही सुद्धा एक देवदूतच आहे. ती आपल्याला शिकवते, लहान असलं तरीही आयुष्य सुंदर बनवता येतं. थोड्याशा काड्यांनीही घर तयार करता येतं. बाळा, कधी कधी आपण मोठ्या गोष्टींच्या मागे धावतो, पण खरा आनंद छोट्या गोष्टींमध्येच असतो. चिमणी आपल्याला हेच शिकवते. आता शेवटची एक महत्त्वाची गोष्ट, तुझ्या घरात चिमणी येते आहे का? तिने घरटे बांधलं आहे का? आणि तू तिचं स्वागत केलं आहेस का? कारण बाळा, जिथे निसर्ग येतो तिथे देव स्वतः येतो. आता मला सांग, तुझ्या आयुष्यात कधी असा अनुभव आला आहे का, जेव्हा एखाद्या छोट्याशा चिमणीने किंवा छोट्या गोष्टीने तुला मोठा संकेत दिला? तू कधी चिमणीचं घरटं पाहिलं आहेस का?